दिवसापूर्वी पत्रकारांनी मंत्री साहेब संजय सावकारे यांना विचारलं होतं किंवा अनिल चौधरी यांनी तुमच्या संदर्भात असं म्हटलं, तर त्यांनी एक प्रश्न केला होता, अनिल चौधरी कोण? विषय असा होता की भाऊंचा पीए पाटील म्हणून आहे, तो रजेवर म्हणजे बाहेर गेला होता आणि भाऊला पीए पाहिजे होता अर्जंट. भाऊनी मला सुचवलं. माझ्याकडे प्रमोद सावकारे माझ्यासोबत आळत दुकानावरती राहायचा. तेव्हा प्रमोदला मी विचारलं की अरे चांगलं आपल्याला शोधायचं आहे भाऊंसाठी पीए. आणि मी प्रमोदला सांगितलं, प्रमोदने मला सांगितलं की माझा भाऊ तिथं नोकरीला आहे, म्हणजे संजय वामन सावकारे. हे मुंबईला एक साध्या कंपनीमध्ये पगारावरती होते. मग त्यांना मी बोललो की भाऊंना चांगला पीए पाहिजे आणि तुम्ही चांगलं शिक्षण झालेलं आहे आणि प्रमोद सावकारे यांनी तुमचं नाव सुचवलं आहे. मग यांनी सांगितलं की भाऊ मला तिचं पेमेंट कसा करणार, कसा होईल, किती होईल, मला प्रश्न केला. मग मी त्यांना सांगितलं की तुम्हाला पेमेंटचं ॲडजस्टमेंट आपण भुसावळच्या ह्याच्यातून करून देऊ. तेव्हा ते इंजिनियर असल्यामुळे नगरपालिकेत एक इंजिनियरच्या जागाही निघाल्या होत्या. मग त्याच्यात ते इंजिनियर म्हणूनही काम करायचे, तो पेमेंट घ्यायचे. आणि एक केबलचं हे होतं, ते आपल्याकडे होतं त्यावेळेसचं सलीम BCN वगैरे, तर त्या केबलच्या ह्याच्यातून सुद्धा त्यांना 30-40 हजार रुपये महिना मी द्यायचो. त्या संजय सावकारेलाच नाही द्यायचो, मी प्रमोद सावकारेला सुद्धा द्यायचो. काही असा ग्रुप होता की बा त्याच्यातून जे पैसे यायचे ते मी मित्रांना देऊन टाकायचो, जे काम करायचे. भरपूरसे नावं आहेत पण मी ते सांगू इच्छित नाही, कारण की त्यांनी असं मला म्हटलं नाही की कोण अनिल चौधरी. मी यांना सांगतो की हा अनिल चौधरी आहे ज्याने तुम्हाला तिथून आणलं. झोपेच्या गोळ्या जेव्हा प्रमोद सावकारेने खाल्ल्या तेव्हा या खांद्यावरती प्रमोद सावकारेला हॉस्पिटलला घेऊन जाताना डॉक्टर लोकांना मारलं मी त्या दिवशी की प्रमोदला कमी जास्त झालं नाही पाहिजे, आणि त्याचा त्या दिवशी जीव वाचवला. म्हणून मी सांगतो, संजय सावकारेला सांगतो, मी तो अनिल चौधरी. दिलं अनिल चौधरी कोण म्हणजे याला म्हणतात सत्तेची मस्ती. पण प्रमोद सावकारेने त्या भाऊ म्हणून माझ्याकडे शिफारस केली नसती, मी मुंबईला गेलो नसतो आणि संजय सावकारे आज तुम्हाला मंत्री दिसले नसते.